तुम्ही सुद्धा बँकेत FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करतात का? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच RBIच्या हा नवीन प्रस्ताव तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सध्या काय होतं की वेगवेगळ्या बँकांचे लेटेस्ट व्याजदर शोधण्याच्या ग्राहकांची खूपच दमछाक होते. पण आता हे चित्र लवकरच बदलणार आहे. RBIने एक नवीन मसुदा नियम सुचवला आहे. यानुसार आता प्रत्येक बँकेला त्यांच्या व्यावसायिक दिवस सुरू होण्यापूर्वी आपल्या अधिकृत वेबसाईटवर सर्व प्रकारच्या ठेव योजना आणि FDचे व्याजदर जाहीर करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच बँकांना आता त्यांचे FDचे व्याजदर दररोज सार्वजनिक करावे लागतील. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता येईल. ग्राहक म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची एकाच ठिकाणी सहज तुलना करता येईल आणि योग्य पर्याय निवडणे सोपे होईल. तज्ज्ञांच्या मते याचा थेट परिणाम मोठ्या ठेवींवर होणार असला तरी भविष्यात याचा फायदा आपल्यासारख्या सामान्य FD गुंतवणूकदारांनाही नक्कीच मिळू शकतो. कारण बँकांमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता वाढेल. नवीन नियम लागू झाल्यास FD गुंतवणूकदारांना स्वतः अधिक सक्रिय राहावे लागेल. फक्त पैसे FDमध्ये टाकून चालणार नाहीत, तर नवीन गुंतवणूक करताना किंवा जुनी FD रिन्यू करण्यापूर्वी बाजारातील उपलब्ध पर्यायांचा नीट आढावा घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. थोडक्यात काय तर RBIच्या या प्रस्तावामुळे FD मार्केट अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे, जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, या नियमामुळे फायदा होईल की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या पोल MHच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.